बेंच घालून सरपटत जाणे हा एक खेळाचा प्रकार आहे. याच्यामध्ये मुलांच्या अंगाची लवचिकता वाढते आणि मुलं कशा पद्धतीने मुलीचं आपण जे ट्रेनिंग देतोय त्या पद्धतीने छोट्या पद्धतीने आम्ही मुलांकडून या गोष्टी करून घेत असतो बालवाडीमध्ये. चला चला सगळे म्हणा भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. चला चला सगळे परत एकदा म्हणा भारत माता की. बघा वेदांशी हे आपल्याला असे ठोकळे दिलेले आहेत. त्या ठोकळ्यांपासून आपल्याला विविध आकार बनवायचे, रचना करायची. म्हणजे काय करायचं तर ठोकळ्यांची गाडी बनवायची. असे एकमेकांना ठोकळे लावायचे. दे बरं तुझं ठोका मला. असे ठोकळे लावायचे एकमेकांना. आधी छोटा मग मोठा, अजून दे बरं छोटा. अशी गाडी बनवायची आपल्याला छानपैकी. बघायचा आधी कुठला छोटा आहे कुठला मोठा आहे. याच्यापेक्षा मोठा आहे का कोणाकडे अजून. श्रावणीकडे दे श्रावणी. हे बघा ही अशी गाडी बनवायची आपल्याला. आता या गाडीला काय असतात रे खाली गोल 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 असतात का त्रिकोणी असतात. गोल. मग ही चाकं लावायची अशी गाडीला. दे इकडे. मी काय बनवली आहे गाडी बनवली आहे. असं अजून ठोकळायचं काय काय करता येतं हे तुम्ही मला करून दाखवायचं बरं का. मी बघणार आहे तुमचं. चला घ्या हे. आणि न बांधता छान छान पैकी करायचं आपल्या. श्रावणी तू काय बनवतीयेस. घर. अरे वा छान. तू काय बनवतीयेस. घर. तू काय बनवतीयेस. मी मोठी घसरगुंडी केली. तू काय बनवलं. तू काय बनवलंय. आणि का मी घर बनवलंय. छान. तिला विचार. हा एक मुलांचा खेळ आहे. याच्यामध्ये शारीरिक विकास होतो आणि मुलांना आपला शरीराचा तोल सांभाळत या गोलातून जायचं असतं. चला
सांभाळत चालणे हा एक प्रकार आहे. हा आपण शाळेमध्ये करून घेतलेला आहे. याच्यावरनं आम्ही मुलांना हात न टेकवता हात लांब करून त्यांचा तोल सांभाळत सांभाळत मुलं अशी गोल गोल चढतात, तिकडनं चढून इकडनं उतरतात. अशा पद्धतीने हा एक खेळाचा प्रकार आहे, तोल सांभाळणे. चला न बोलता चढायचंय, छान चढायचं. एकाग्रता वाढते यांनी मुलांची.